नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी ज्ञानेश्वर दौड पीक पाणी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो। शेतकरी बांधवांनो, आपण या ठिकाणी आज हरभऱ्याच्या शेतामध्ये आहोत आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शेतकरी बांधवांनो हरभरा पिकामध्ये 50% फुलं असताना या दोन प्रकारच्या चुका शेतकरी बांधवांनो आपल्याला टाळायच्या आहे। शेतकरी बांधवांनो, या जर दोन चुका हरभरा पीक हे फुल अवस्थेमध्ये असताना जर आपण त्या ठिकाणी टाळल्या तर निश्चितपणे आपल्या उत्पादनामध्ये त्या ठिकाणी वाढ होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, कोणत्या प्रकारच्या या दोन चुका आहेत की शेतकरी बांधव ते त्या ठिकाणी ऐन फुला अवस्थेमध्ये हरभरा असताना करतात, तर त्याच विषयावरती आपण या ठिकाणी सखोल चर्चा करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, व्हिडिओला कुठेही स्किप नका करू आणि अजूनही तुम्ही जर आपलं पीक पाणी हे युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो तर नक्की करून ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त हरभरा उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून शेतकरी बांधव ते शेतकरी सुद्धा हरभरा फुल अवस्थेमध्ये असताना या ज्या काही चुका मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहेत तर त्या करणार नाहीयेत। तर शेतकरी बांधवांनो, आता जेमतेम बऱ्याचशा शेतकरी बांधवांचा जो काही हरभरा आहे तर त्यांच्या हरभऱ्याला 50% फुलांची अवस्था आहे, म्हणजे 50% त्या ठिकाणी फुलं आहेत, काही त्या ठिकाणी घाटे त्या ठिकाणी लागलेले आहेत आपल्या हरभरा पिकाला। परंतु शेतकरी बांधवांनो, मी सांगितल्याप्रमाणे की दोन चुकांपैकी पहिली जी काही चूक आहे शेतकरी बांधवांनो ती म्हणजे की आपला हरभरा हा ऐन फुलामध्ये असताना त्या ठिकाणी शेतकरी बांधव काय करतात, हरभरा पिकाला पाणी देतात। परंतु शेतकरी बांधवांनो, हीच सर्वात मोठी केल्या जाणारी चूक आमच्याकडून होते शेतकरी बांधवांनो। काय की त्या ठिकाणी जो काही आपला हरभरा आहे तर तो हरभरा त्या ठिकाणी ऐन फुलामध्ये असताना आपण जर त्या ठिकाणी हरभऱ्याला जर शेतकरी बांधवांनो जर त्या ठिकाणी पाणी जर दिलं तर शेतकरी बांधवांनो, जे काही फुलं त्या ठिकाणी लागलेले आहेत तर त्या फुलांची मोठ्या प्रमाणामध्ये गळ होते, परिणामी जास्तीत जास्त गळ होऊन शेतकरी बांधवांनो घाट्यांचं प्रमाण त्या ठिकाणी कमी होतं। परिणामी फुलांची गळ झाल्यामुळे शेतकरी बांधवांनो आपल्याला उत्पादन त्या ठिकाणी घटलेलं पाहायला मिळत असतं। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आपला हरभरा हा 50% फुल अवस्थेमध्ये असताना किंवा 70% फुल अवस्थेमध्ये असताना आपल्याला त्या ठिकाणी शक्यतोवर पाणी देणं टाळायचं आहे। शेतकरी बांधवांनो, दुसरी जी काही महत्वाची चूक शेतकरी बांधवांनो आपल्या हरभरा पिकामध्ये करत असतात फुलावस्थेमध्ये तर ती म्हणजे की कीटकनाशकाची फवारणी। शेतकरी बांधवांनो, कीटकनाशकाची फवारणी आपल्याला फुल अवस्थेमध्ये करायची आहे, परंतु कोणत्या प्रकारचं कीटकनाशक आपल्याला वापरायचं आहे तर शेतकरी बांधवांनो, जे काही गॅस पॉइझन त्या ठिकाणी कीटकनाशक येतं तर त्याचा वापर आपल्याला शेतकरी बांधवांनो फुल अवस्थेमध्ये करायचा नाहीये। काय होतं शेतकरी बांधवांनो, ज्यावेळेस आपण गॅस पॉइझनचा वापर त्या ठिकाणी फुल अवस्थेमध्ये आपल्या हरभरा पिकामध्ये करतो तर त्यामुळे होतं काय की जे काही फुलं या ठिकाणी लागलेले आहेत तर हे जे काही कोळे फुले आहेत तर हे फुलं त्या ठिकाणी जळतात, परिणामी फुलं गळतात आणि जर अशी जर अवस्था शेतकरी बांधून आपल्या हरभरा पिकामध्ये जर झाली तर निश्चितपणे आपल्या उत्पादनामध्ये त्या ठिकाणी घट ही त्या ठिकाणी येत असते। त्यामुळे आपण गॅस पॉइझन म्हणजे जे काही सुपर प्रोटेक्स वगैरे काही येतं तर त्याऐवजी शेतकरी बांधून आपण त्या ठिकाणी इमामेक्टिन बेंझोएट असेल किंवा मग त्या ठिकाणी कोराझन असेल किंवा मग जे काही बॅराझाइड आहे त्यामध्ये नोवालुरान आणि इमामेक्टिन बेंझोएट आहे, म्हणजे दोन घटक त्यामध्ये पाहायला मिळतात। तर अशा प्रकारचे जे काही कीटकनाशक आहे तर याच कीटकनाशकाची फवारणी शेतकरी बांधून आपल्याला आपल्या हरभरा पिकामध्ये करून घ्यायची आहे, जेणेकरून जे काही फुलं आपल्या हरभरा पिकामध्ये शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी लागलेले आहेत तर या फुलांचं रूपांतर त्या ठिकाणी घाट्यात होईल, परिणामी फुलांची गळ होणार नाही, फुलं त्या ठिकाणी जळणार नाही। परिणामी निश्चितपणे जास्तीत जास्त जर फुलं त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले तर निश्चितपणे जास्तीत जास्त घाटे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी आपल्या हरभरा पिकामध्ये पाहायला मिळणार आहे। आणि निश्चितच जेवढे काही जास्त घाटे आपल्या हरभरा पिकामध्ये आपल्याला पाहायला मिळतील, निश्चितपणे शेतकरी बांधवांनो जेवढे जास्त घाटे, जेवढे जास्त फुलं, जेवढे जास्त घाटे तेवढंच उत्पादन सुद्धा जास्त आम्हाला त्या ठिकाणी आमच्या हरभरा पिकातून मिळणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, निश्चितच मी जे काही तुम्हाला या दोन चुका सांगितल्या निश्चितपणे फक्त या दोन चुका टाळा आणि निश्चितपणे तुमच्या हरभरा उत्पादनामध्ये वाढ करून घ्या। शेतकरी बांधव, आपण जो काही अट्टहास करतो, जो काही प्रयत्न करतो, फवारणी व्यवस्थापन असेल किंवा पाणी व्यवस्थापन असेल किंवा त्याने निंदणी वगैरे असेल तर हे आम्ही सहज त्याने करत असतो, परंतु अगदी काही छोट्या गोष्टी असतात की आपल्या उत्पादनामध्ये त्या घट आणत असतात। त्यापैकी या गोष्टी शेतकरी बांधवांनो की पाणी व्यवस्थापन हे हरभरा पिकाला अत्यंत महत्वाचं आहे, परंतु कोणत्या वेळेस पाणी द्यावं किंवा कोणत्या वेळेस पाणी देऊ नये हे सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे। त्यामुळे हरभरा फुल अवस्थेमध्ये असताना शेतकरी बांधव त्या ठिकाणी आपल्याला पाणी देणं टाळायचं आहे आणि खरंच खूपच जास्त गरज असेल तर मात्र हलकं पाणी तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकतात, परंतु शक्यतोवर हरभरा पिकामध्ये त्या ठिकाणी पाणी व्यवस्थापन करणं टाळायचं आहे। ज्यावेळेस त्या ठिकाणी 70-80% फुलं लागतील त्यावेळेस मात्र आपलं म्हणजे फुलांचं रूपांतर घाट्यामध्ये होईल, त्यावेळेस मात्र शेतकरी बांधून आपल्याला त्या ठिकाणी आपल्या हरभरा पिकाला पाणी द्यायचं आहे आणि गॅस पॉइझन ऐवजी शेतकरी बांधून आपल्याला इमामेक्टिन बेंझोएट सारख्या औषधांचा त्यांनी वापर करायचा आहे। शेतकरी बांधवांनो, माहिती कशी वाटली? माहिती जर आवडली असेल तर आपल्या पीक पाणी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त हरभरा उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा। पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद।